जे आपण सगळ्या कलाकृती बघितल्या तर त्या ओपन मध्ये होत्या. काही लोकांना ओपन नको असतं, वरतून छप्पर हवं असतं किंवा छत हवं असतं. हा अगदी 3 याच्यामध्ये याला हे छप्पर आहे बघा, घुमट आहे पूर्ण कळसासारखा. आणि हा एक कोकण थीम आहे. कारण कोकणामध्ये बघा उतरत्या छपरांची घरं मंदिरं असतात. जुन्या प्रकारे तोच आहे आणि अजूनपर्यंत तेच आहे. वरतून कौलं आणि असं पाण्याच्या पाऊस जास्त असल्यामुळे तर ती थीम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा पाठीमागे तुळशी वृंदावन वगैरे प्राणी आणि हे कौलांचं पण दाखवलेलं आहे छोटं छोटं काम करून. बघू शकतात हे जे त्यांचे पॅटर्न्स आहेत किंवा डिझाईन्स आहेत त्यांचे प्रत्येकाचे एक QR कोड आहे. तर हे आपण घेऊन जायचे, स्कॅन करायचे आणि पूर्ण इन्फॉर्मेशन ह्याच्यावरनं आपण असेंब्लीची काढून घेऊ शकतो. त्याची भेट आहे माझ्याकडून याच्या घरी छोट्याला देण्यासाठी केलेली आहे. तर ती त्याला जोडायची आहे. मी त्याला फोल्डिंग देणार आहे. तर फोटो फोल्डिंग करून त्यांनी बनवलं की असा तयार होणार आहे. पाहू शकता. थँक्यू मॅडम. 3D इफेक्ट पाहिला होता. तर इथे बघू शकतात हे सर्व बारीक बारीक काम इथं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. इथे पडदे आहे, तसं बॅकग्राऊंड बघू शकतात. खूप छान मस्त वाटते हे पण. आणि इथे बघू शकता लाईट साठी वगैरे सुद्धा त्यांनी प्रत्येक ठिकाणी दिलेली आहे स्पॉटलाईट ठेवण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, प्रणय ब्लॉग्स मूवीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज पुन्हा तुमच्यासाठी एक मी नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे ज्याच्यामध्ये गणपती रिलेटेड आपण तुम्हाला मकर दाखवणार आहे. तर याआधी आपण गणपती रिलेटेड खूप सारे सिरीज केल्या, तर त्यांचे लिंक्स मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. तर आज आपण भेट देतो आहे उत्सवी जे आहे गणेश गल्लीमध्ये लालबागमध्ये. तर इथे कसं यायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे. तसंच त्यांची डिटेल मी डिस्क्रिप्शन आणि स्क्रीनवर सुद्धा तुम्हाला देणार आहे. त्याच्यातून तुम्ही त्यांच्याकडनं कॉन्टॅक्ट करून ऑर्डरही करू शकता. तर जसं की आता आपण पर्यावरण रिलेटेड काहीतरी बघतो आहे, जसं की आता इको फ्रेंडलीचं खूप सारं ट्रेंड आहे. तर आपण गणपती बाप्पा सुद्धा इको फ्रेंडली घेतो आहे, तसंच आपण मकर सुद्धा इको फ्रेंडली पाहत आहे. तर उत्सवी आपल्यासाठी प्युअर इको फ्रेंडली फुट्ट्यापासून बनवलेले मकर घेऊन आलेले आहे, ज्याच्यामध्ये हे मकर आपण फोल्ड करून इझिली कुठेही ठेवू शकतो. तसेच हे फोल्डेबल असल्यामुळे आरामात 4 ते 5 वर्ष आपण यूज करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आता आपण मॅडमला भेट देणार आहे आणि त्याच्याकडनं सर्व मकरची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. त्याचबरोबर त्यांची प्राइस आणि त्यांची साईजेस हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला सुद्धा संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओ मार्फत भेटेल. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आज आपण आलो आहे उत्सवी. तर ह्यांची स्वतःचं सुद्धा ना पोर्टल आहे जे आहे www.utsavi.net. तर वरती त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तसंच ह्यांचा ॲड्रेस आहे प्रभा कुटीर, गणेश गल्ली, लालबाग, मुंबईत. आता इथे कसं यायचं, तर आता इकडे ही जी आहे ही गणेश गल्ली आहे. आतमध्ये शिरताच आपल्याला पहिला राईट साईडला यायचं आहे. राईट साईडला आलं की इथे तुम्हाला हे उत्सवी.net इथे पाहायला मिळेल. तर आता आपण आतमध्ये जाणार आहे आणि इकडचे काही मकर आहेत ते आपण आता पाहणार आहे, कारण इथे सर्व मकर जे आहेत ते इको फ्रेंडली आहेत. तर मित्रांनो, आता आपण भेट देतो आहे जिजाऊ मॅडमशी. हे आपल्या उत्सवीचे ओनर आहेत. तर ते आपल्याला आता सर्व मकरबद्दल इन्फॉर्मेशन देणार आहे. हाय मॅम. नमस्कार. आपल्या व्ह्यूअर्सला तुम्ही आता काय दाखवाल? हे बघा, हे आमच्या कलाकृती आहे. तर या लहान मुलांसाठी बनवलेल्या आहेत छोट्या साईजमध्ये. अगदी याच्यात 5 ते 6 इंचाची मूर्ती त्यांची स्थापन होऊ शकते. तर वाढदिवसाला त्यांना भेट भेटतातच नाही आणि एक कला म्हणून त्यांनी हाताळली जावा. आणि जसे ते पल्सचे वगैरे खेळ गेम जॉईन करतात तशा प्रकारे ही जोडणी आहे, त्याची माहिती पण दिलेली. तर ते आवडीनं पालक पण त्यांच्यासाठी खरेदी करतात. ती 60-70 ते 100 रुपयात या कलाकृती आहेत आणि नेतात हौशेने मुलं करतात आणि ह्यामध्ये भरपूर डिझाईन जोपासली जाते. बरोबर. आणि ह्याबरोबर खूप डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतील. सगळ्या प्रत्येक कलाकृतीचे छोटे पॅटर्न बनवलेले आहेत तसे. तर पाहू शकतात खूप सुंदर सुंदर असे ह्यांनी हे मकर बनवले लहान मुलांसाठी. म्हणजे जी मुलं मोबाईलमध्ये असतात कॉन्स्टंट, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे एक वेगळा उपक्रम. त्याचबरोबर त्यांना सुद्धा आपल्या देवांची एक ओढ लागते आणि त्यांना वाटतं की हे मी मकर बनवले माझ्या गणपतीसाठी. बरोबर. त्याची अगदी मनोभावी पूजा करतात, आरती पण करतात मोठ्या मूर्ती बरोबर. आणि ते त्या आनंद घेतात गणेश उत्सवामध्ये गणपतीचा. हे एक घरगुतीसाठीचे. याच्यामध्ये अशी अरेंजमेंट आहे की गोवर आणि गणपती तुम्ही बसवू शकता आणि मध्ये बाप्पा बसतो. अगदी 2.5 ते 3.25 फुटाची मूर्ती याच्यात बसते आणि याला वाढवू पण शकतो आपण, कारण हा ऍडजस्टेबल आहे. अजून 2 सीट टाकल्या होत्या, त्यांच्या घरामध्ये टेबलची काही अडचण नसेल पाहिजे तेवढं. म्हणजे ह्याची साईज आपण आणखी वाढवू शकतो. ओके. म्हणजे जर कोणाकडे गवर येत असेल तर मध्ये गणपती आणि दोन्ही गवर साईडला असं ठेवून ते छान साजरं करू शकतात. बघू शकता ही सिद्धिविनायकची प्रतिमा आहे. तशी याच्यामध्ये 3 ते 4 डिझाईन्स आहेत. म्हणजे 1 फुटापासून 10 ते 12 फुटाच्या मूर्तीसाठी डिझाईन्स आहे याच्यामध्ये उपलब्ध. ओके. आणि तशी ह्यांची किंमत सुद्धा आपण इथे दिलेली आहे आणि ह्यांचे हे डायमेन्शन्स पण दिलेले आहेत पाहू शकतात. आणि युट्यूबला पण याची असेंब्ली दिलेली आहे. ओके. तर प्रत्येक मकरचं आपण असेंब्ली त्याच्यावर कसं करायचं ते मेन्शन केलेलं आहे.
आणि गावी वगैरे कसं लाईटची अडचण असते, तर आम्ही त्याच्यामध्ये मॅप पण दिलेले आहेत की तुम्ही अशा अशा प्रकारे जोडणी करा, म्हणजे तेही अडचण येत नाही. बरोबर, म्हणजे युट्यूब नाही कोणाला ओपन करता येतं ते मॅन्युअल करू शकतात. लोड शेडिंग वगैरे असतं, बरोबर. लाईट मग तुम्ही चार्टिंग दिलेलं आहे. चार्ट दिलेला आम्ही त्याच्यात. ओके, तर चार्टिंग प्रमाणे सुद्धा आपण हे करू शकतो फिट. तर आता हे जे मकर हे काय स्वरूपात आहे? हे कॉपर टेम्पल आहे, सगळे कॉपरची रंगसंगती आहे आणि सगळे सज्जे वगैरे दाखवलेले हे बघा, घुमटचे वगैरे जे काही ओरिजिनल मंदिरामध्ये असतं केलेली त्यांनी रचना तशा प्रकारे देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि छान इथे अष्टविनायक दाखवलं आहे, पाहू शकतात. ती 8 मंदिरं दाखवलेली घुमटवरती, खूप सुंदर. तर प्रत्येकाची पाहू शकतात इथे किंमत दिलेली आहे, तसंच डायमेन्शन दिलेलं आहे. 2 डिझाईन, एक ही छोटी आणि याच्यापेक्षा. आणि ह्यामध्ये जर कोणाला मोठं हवं असेल तर ते सुद्धा उपलब्ध आहे. म्हणजे प्रत्येका मंदिराची किती साईजेस आपण बनवतो? 2 ते 3 साईज आहे प्रत्येकाच्या मध्ये, कारण 1 फुटाच्या मूर्तीला पण आहे आणि त्यांच्या घरात जागा उपलब्ध नसते, कोणाला शिलिंग असतं, बरोबर असतं, तर तेवढ्या हाईटला बसू शकत नाही. आणि कोकण पट्ट्यामध्ये वगैरे गावी मोठ्या मूर्ती असतात, त्यांच्यासाठी त्या याच्याप्रमाणे थोडी अरेंजमेंट केलेली आहे. ओके, तसं इथे बघू शकतात बाप्पाला बसवलंय. हे एकदा आपलं कोकण स्टाईलचं आहे ना? हे फ्लोरासन म्हणून आहे, अगदी फ्लोरासनची म्हणजे फुलांच्या हे दाखवलेले पॅटर्न याच्यामध्ये. हे बघा, मध्ये सूर्यफुल आहे, जास्वंद वगैरे, जी कलाकुसर आहे ती अगदी फुलांच्या स्वरूपात आहे आणि हे ओपन मध्ये आहे. ओके, आणि हात आपला बाप्पा आहे तो जवळजवळ 1.5 फुटाचा आहे, 18 इंचाचा आहे. 20 ते 22 फुटाची मूर्ती आरामात बसते. तसंच हा पण छोटा मस्त आहे. हा सिद्धिविनायकाचीच ते कलाकृती दुसरी साईज आहे. ओके, आणि ह्या ज्या लाईटी ह्याच्यामध्ये हे ह्याच्या सोबत येतात? नाही, लाईटीचं तोरणची वेगळी, कारण प्रत्येकाकडे असतात घरामध्ये तोरण. ओके, ज्यांच्याकडे नाही ते घेतात, ज्यांच्याकडे आहे त्यांना डबल खर्च नको म्हणून आम्ही एक अरेंजमेंट दाखवलेली. ओके, तर हे जे लाईट्स लावले हे फक्त आपल्याला अरेंजमेंट कशी करता येईल हे त्याने दाखवलेलं आहे. बाकी आपण आपले लाईट्स लावू शकतो. आणि तोरण पण आमच्याकडे आहे उपलब्ध, ते आम्ही तयार करून देतो. ओके, कारण ते स्पॉटलाईटचं एक वेगळं इफेक्ट तुमच्याकडे असेल तर ते वेगळं देणार. तसं हे एक पाहू शकतात, फ्लोरल मध्येच आहे, जे आपण इथे पाहिलंच तसं सेम हे मोठे आहे. हे तरी काय साईज आहे? याच्यामध्ये अगदी 4 फुटाची मूर्ती आहे. 4 फुट. तर इथे बघू शकतात ही साईज दिलेली आहे आणि ह्याची कॉस्ट सुद्धा दिलेली आहे, इथे डायमेन्शन सुद्धा दिलेलं आहे. तर यात आरामात 4 फुटाची मूर्ती बसू शकते. सोसायटीच्या वगैरे मूर्ती लहान मुलं करतात उपक्रम. बरोबर. तर असं असतं ना की कुठल्या सोसायटीमध्ये गणपती बसवतात आणि आपलं बजेट नसतो, तर त्याचबरोबर बघू शकतात हे बजेट फ्रेंडली आहे आणि जास्त आणि इको फ्रेंडली आहे सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर. आणि इथे आपण मस्तपैकी आरामात एक अनंत चतुर्थीपर्यंत गणपती बसवून छान अशी पूजा करून आपण हे परत फोल्ड करून ठेवू शकतो पुढच्या वर्षीसाठी. तर आपण एक 5 ते 6 वर्ष आरामात वापरू शकतो. म्हणजे जसं आपण पुस्तक सांभाळतो त्याप्रमाणे ते सांभाळली जातो, सांभाळतात लोक तशी आवडीने. आणि हे इझिली फोल्ड होतं ना? इझिली फोल्ड होतं. इझी फोल्ड होतं. तुम्ही जसं असेंबल करता तसं फोल्ड करायचं परत. ओके, तसंच हे बघू शकतात, हे पण छान आहे. शिवाजी महाराजांचा किल्ला दाखवलेला आहे. ही छोटी साईज आहे ना? बघू शकतात इथे यांची किंमत आहे आणि साईज सुद्धा दिलेली आहे. आणि हे खूप सुंदर प्रकारे केलेलं आहे, पाहू शकतात. हा प्रतापगड दाखवलेला, हा रायगडचं दाखवलेले आणि हा सिंधुदुर्ग आहे. म्हणजे किल्ल्यांची तिन्ही गडांचं इथे काय म्हणतात प्रतिमा दाखवलेली आहे. बघू शकतो, खूप सुंदर. त्याच्यामध्ये पण पाहिजे तसं ऍडजस्ट करता येतो, छोटे मोठे साईज. ओके, जर आपल्याला नुसतं पाठचंच हवं असेल तर हे बॅकग्राऊंड लावू शकतो. साईडचं पण आपण थोडंसं स्प्रेड करून मोठं करू शकतो. आणि हे पिलर जे आहेत हे असेच राहतात की हे पण ओपन होतात, फोल्ड होतात? तर बघू शकतात हे ओपनेबल आहेत आणि पूर्ण डेकोरेशन आपण सेपरेट करून फोल्ड करून ठेवू शकतो. तसंच हे सिम्पल आहे थोडं, हे पण पाहू शकतात फक्त बॅकग्राऊंडला. आणि इथे बघू शकतात असं याच्यात पण अष्टविनायकाचं डिझाईन आहे, पाहू शकतात. आणि पाठी समयांचं दिलेलं आहे. ज्यांची अगदी 4 ते 5 फुटाच्या मूर्ती असतात त्यांच्यासाठी बरोबर. ही पाहू शकता, हे मस्त मोठं आहे आणि ह्याची कॉस्ट इथे दिलेली आहे, पाहू शकता. यामध्ये पण 2 व्हरायटी आहेत ना आपल्याकडे? म्हणजे ज्यांना इतकी उंची नको आहे तर त्यांनी ते कमी करून लावू शकतात. ओके, तर पाहू शकता जसं मटेरियल असेल तशी ती कॉस्ट वाढते. बरोबर. आणि हे सर्व जे डेकोरेशन आहे काय पेपर पासून बनवलेलं आहे? हा ITCचा पेपर आहे, कार्डबोर्ड म्हणून, चांगल्या क्वालिटीचा आहे. तर घाबरण्याचं काही कारण, प्रत्येक मखर बघा एकदम टणक आहे, पेपर आहे म्हणून काही घाबरण्याचं कारण नाही. आणि याच्या मागे एक इंजिनिअरिंग आहे मोठं बघा. कोणताही आपण कागद उभा केला तर तो उभा राहत नाही, खाली पडतो पटकन.
पण हे कोणतेही मखर अगदी 5-5, 10-10 वर्ष फक्त उभे राहतात. म्हणजे तसं त्यांचे फोड आणि ते केलेले अशंभर, त्यामुळं कोणी घाबरण्याचं. आणि उष्णतेने पेपर अजून टणक होतो. असे दुसरी वस्तू तरी जळते, बरोबर. कोणताही पेपर म्हणा, कागद म्हणा. हा जाड कार्डबोर्ड असल्यामुळे त्याच्यावर अगरबत्ती पडली तर ती विजते, तुमची आग कशालाही पकडते. तसं तेवढं झालं प्रमाण तर नक्कीच अडचणी. मला एक जाणून घ्यायचं आहे की आता हे तुम्हाला हे उपक्रम सुरू करण्यामागचा उद्देश काय होता? जसं की इको फ्रेंडली मकर, ते पण पेपर पासून बनवणं हे सोपं नाही. थर्मोकोलचे मकर बनवायचे अगदी 30 वर्ष बनवत होतो. पण एक लक्षात आलं कुठेतरी आपली चूक होते. म्हणजे पर्यावरणाला घातक आहे. कारण आमची फॅक्टरी आम्ही गावी बांधलेली थर्मोकोलची. तिथे काय व्हायचं, जेव्हा आम्ही जायचं कुठे तुकडा किंवा काही पडलेला असेल त्या जागेवर गवत सुद्धा नव्हतं, तर ते तसंच राहायची जमीन. म्हणजे कुठेतरी डोक्यामध्ये हे होतं त्याचं की काहीतरी चूक होते, आपण पर्यावरणाला घातक काहीतरी करतोय. तर आम्ही 3-4 वर्ष खूप शोध घेतला की याच्या ऐवजी काय देऊ शकतो आपण गणेश भक्तांसाठी, काय करू शकतो. तर आम्ही पानं फुलं अगदी पाड्यांनी जाऊन शोधलं केलं, पण तेवढं इझी नव्हतं हँडलिंग ठेवणं, परत ते लोकांना बाहेर पाठवणं. कारण त्याच्यापासून ते कीड वगैरे लागायचे दुसऱ्या गोष्टींचं काही केलं. बरोबर. म्हणजे पेपर पासून पण जसं होड्या वगैरे बनवतो आपण हस्तकलेच्या, असे जवळजवळ वर्षभर आम्ही प्रकार करत होतो. वेगवेगळ्या घड्या करणं, फोड करणं, 3D 2D असं. तर मग त्यातून एक असं असेंबल करून एक कलाकृती आम्ही बनवलेली पहिल्या वर्षी, सुवर्ण मखर म्हणून. तर ते अगदी सर्वांना आवडलं. पेपरवाल्यांनी पण अगदी मीडियाने पण चांगला त्याला प्रतिसाद दिला. तरी आम्हाला 3-4 वर्ष तो पगडा हटवणं कठीण गेलं. बरोबर. कारण ती रंगसंगती आणि याच्यात थोडं डिफरन्स असतो. डिफरन्स आहे. पण लोकांच्या पण जेव्हा लक्षात आलं की आपलंही काहीतरी चुकते, नदी नाल्यांनी अडचण येते, तुमतात गटार, आणि ते काही वेचलं जात नाही परत कोणताही जो काही मटेरियल पडतं गणपतीनंतर, हेही वेचलं जात नाही. पण हे विघटन होतं याचं. जसं आपला पेपर वही भिजली की ती विरघळली जाते, तसा कोणताही मखर जमिनीमध्ये मुरून त्याचं विघटन होतं. आणि एक रंगसंगती पण याच्याचे इको फ्रेंडलीचे, त्यामुळं पर्यावरणाला काही घातक नाही. आणि मग ते आमचा सक्सेस झाला. अगदी आम्ही शाळेत जाऊन प्रयोगशाळा घेतल्या, मुलांच्या कार्यशाळा घेतल्या, त्यांना ते छोटे मखर फुकट दिले बनवायला. मग त्या प्रिन्सिपलला भेटायचं आम्ही, त्यांचे 2-3 तास घ्यायचं त्या मुलांचं, त्यांना खाऊ द्यायचं आणि त्यांच्याकडून त्यामुळे त्यांच्या मनात बिंबवलं अगोदर आम्ही छोट्या मुलांच्या. म्हणजे मुलंही त्या आल्यावर म्हणायला लागले, नाही पप्पा आपण इको फ्रेंडली मकर घेऊया. मग अशा प्रकारे सरकारने पण साथ दिली, पण आता थोडी लेट दिली. आमचं आता 24वं वर्ष आहे जवळजवळ इको फ्रेंडली मकर बनवायचं. तर आता चांगली साथ आहे आणि खुश आहोत आम्ही. कारण सगळ्यांनी जर थोडा थोडा हातभार लावला पर्यावरणाला तर त्याचा एक मोठा पर्वत तयार होईल. वटवृक्ष आता झालेलाच आहे, बरोबर. पण सगळ्यांच्या हातून ती गणरायाची सेवा पण होईल चांगल्या प्रकारे. बरोबर आहे. जसं की आता आपण पीओपी हटवून डिरेक्टली आपण शाडू मातीच्या किंवा पेपरपासून बनवलेल्या मूर्त्यांचा पूजेसाठी आपण घेऊन येतो आहे, तसंच जर आपण इको फ्रेंडली मकर घेऊन आलो आणि त्याच्यात आणून त्याचबरोबर गणपती बाप्पा सुद्धा इको फ्रेंडली घेऊन आले आपण आणि त्याची पूजा केली, तर आपला हा जो फेस्टिवल आहे हा पूर्ण इको फ्रेंडली होईल आणि आपला हा मोठाच हातभार लागेल आपल्याला ह्याच्यामध्ये. आणि इकडे पण आहे बघा, छोट्या मूर्तींसाठी आहे, अगदी 250 रुपयापासून सुरुवात आहे आमच्याकडे. प्रत्येक साईज, प्रत्येक डिझाईनची वेगळी प्राइस आहे. युट्यूबवर बघून सगळ्यांनी असं नाही म्हणावं की तुम्ही 60-70 म्हणता आणि इथे आल्यावर जास्त आहे. प्रत्येक कलाकृतीप्रमाणे त्याचा खर्च आणि सगळे हँडलिंग तो वाढतो. छोट्या मूर्तींच्या बघा ठेवलेले बघा, इथे पाहू शकतात. हे जे आहे जे की जसं की हे थोडं मोठं साईज नाही, हे 990 आहे, तर ह्याचं डायमेन्शन्स पण इथे दिलेले आहे आणि साईज प्रमाणे रेट चेंज होणार. कारण जे आपण पहिली स्टार्टिंगला बघितले ते लहान मुलांचे ते 60-70 बरोबर आहे, कारण ते 5 इंचाचे वगैरे आहे. तसंच हा बघू शकता 290 आहे, तर ह्याचं सुद्धा डायमेन्शन बघू शकतात आपण इथे. तर प्रत्येकाची कॉस्ट व्हेरी होणार साईजनुसार आणि मटेरियलनुसार, कारण प्रत्येकाला एक वेगळं मटेरियल यूज केलं जातं, कलर पॅटर्न वेगळा आहे, डिझायनिंग वेगळं आहे. तसंच हा एक बघू शकतो. काय होतं युट्यूबवर बघतात तुम्ही असं बोलल्या म्हणजे असं झालेलं आहे खरं म्हणजे, बरोबर ते परिस्थिती येते. कारण प्रत्येकाचा खर्च आणि टाइम आणि त्याचं मटेरियल ते जसं वाढतं तशी त्याची कॉस्ट वाढते. बरोबर. आम्हाला छोटं आहे जे परवडतं ते आम्ही त्या रेटमध्ये ठेवलेले. आणि हे आमचा काय बिझनेस म्हणून नाही, हे एक उत्सवी संस्था आहे, ती गणपतीची सेवा करते अगदी 2 महिने. सगळे आम्ही कुटुंबातले लोक रात्री सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 1 वाजेपर्यंत असतो इथे. तुम्ही कधी या काय. तर शेवटच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी पण आम्ही चालू ठेवतो, कारण लोकांना कामातून वेळ भेटत नाही. बरोबर. त्यातून हल्ली बहुतेक कुरिअरचीच मागणी करतात.
पॅकिंग आणि त्यांचा तो खर्च वाढतोच. तुम्ही इथे या, कलाकृती स्वतःच्या नजरेने बघा. आपल्या गणरायाच्या उंचीप्रमाणे, टेबलाप्रमाणे, साईजनुसार ती हाताळा, घ्या, पसंत करा आणि घेऊन जा. परत वापरते आता तुम्हाला कोणतेही. बरोबर. जसं की आता मॅम म्हणाल्या की वर्किंग लाईफस्टाईल आहे, तर सगळ्यांना सॅटर्डे संडे ऑफ असतो, तर त्यासाठी त्यांनी सॅटर्डे संडे सुद्धा ओपन ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही स्वतः इथे येऊन बघू शकतात. आपली बाप्पाची जी मूर्तीची हाईट आहे त्यानुसार आपण हे डेकोरेशन पाहून तुम्हाला आवडते त्या चॉईसने तुम्ही घेऊ शकता. तसंच मॅम आपण शिपिंग जे करतो ते आउट ऑफ इंडिया पण करतो की फक्त इंडियामध्येच? आउट ऑफ इंडिया पण जवळजवळ आमच्या 2 महिन्यापासून डिलिव्हरी चालू आहे. कारण तिकडे वेळ जातो, पॅकिंग बरोबर जाणं म्हणा, परत त्याचा वेळ आणि त्याचा खर्च कमी असतो, पण बाहेरच्या याचा शिपिंगचा जास्त असतो. तरी पण तिकडच्या घनच फक्त हौशाने वेबसाईट बघतात. हल्ली ह्या मीडियामुळे वगैरे खूप सुविधा झालेल्या, पहिल्यासारखं नाही राहिलेलं. त्यामुळे अगदी तिथपर्यंतही जातं, कुठेही कोणत्याही कानाकोपऱ्यात डेकोरेशन जातं आमचं. तर त्यांनी वेबसाईट बघावी, साईज करावी. आता पेमेंटही ऑनलाईन आहे, तर डिलिव्हरी ऑनलाईन जाते. हो, आता ऍक्च्युली आपलं टेक्नॉलॉजीमुळे सगळंच काही ऑनलाईन होत चाललंय, जसं डिलिव्हरी सुद्धा, पेमेंट सुद्धा ऑनलाईन. त्यामुळे कसली भीती नाही आपल्याला. आणि ह्यांचं स्वतःचं पोर्टल आहे, तर त्याचे मी डिटेल्स आहे ना डिस्क्रिप्शनवर तसेच स्क्रीनवर सुद्धा देणार आहे. आणि त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपल्या स्क्रीनवर देणार आहे, म्हणजे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्ही हा माझा व्हिडिओ आउट ऑफ इंडिया पाहत असाल तर नक्की ह्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ह्यांच्याकडनं हे शिप करून घ्या. पण आता जसं गणपतीला थोडेच दिवस राहिले आहे, तर लवकरात लवकर ह्यांच्याकडे ऑर्डर करा. कारण 8 दिवस अगोदर आम्ही बंद करतो बाहेरच्या डिलिव्हऱ्या. बरोबर. मुंबईच्या कारण ते मग तिथे पोहोचत पण नाही, म्हणजे फायदा नाही ना, त्यांनी एवढं मेहनत करून. बरोबर. तसं ही मोठी साईज आहे ना. तर ही पाहू शकतात, ही मोठी साईज आहे. तरी ह्याची काय साईज आहे? त्याची सिद्धिविनायक पॅलेस आहे. कारण बघा मध्ये जाड्या आणि ऍडजस्टेबल आहे. 6 ते 7 फुटाच्या मूर्तीसाठी हा अगदी हॉलमध्ये वगैरे पण ज्यांच्या मोठ्या जागा आहेत तर ते बसवू शकतात. पाहू शकता छान प्रकारे हे पिलर वगैरे केलेले आहे. प्रतिकृती एकदम सुंदर प्रकारे उभारली गेलेली आहे. आणि इथे त्याची ही साईज दिलेली आहे, बघू शकतात. तर ह्याला बघून सुद्धा तुम्ही हे सेट करू शकता. ह्याची किंमत पाहू शकतात इथे. आणि हा 7.75 फीट आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये आपला आरामात आहे ना 10 फुटाचा सुद्धा गणपती बसेल. 6 फुटाचा. तर ह्याच्यामध्ये आरामात आपला 6 फुटाचा गणपती बसेल. त्याच्या ज्या 2-3 रचना दाखवलेल्या आहेत कारण लोकांना बघितल्याशिवाय लक्षात येत. बरोबर. तसं ती मोठी साईज आहे, थोडी मीडियम, आणि ही थोडीशी आणखी मीडियम साईज त्याची पाहू शकतात. आणि हा मंडळासाठी आहे सिद्धिविनायक पॅलेस म्हणून. बरोबर. त्याच्यामध्ये अगदी 9 ते 10 फुटाची मूर्ती तुम्ही बसवू शकता. करेक्ट. कारण आता मंडपामध्ये असतं की ते पीओपीचे वगैरे करतात, तर ते तुम्हाला करायचं असेल, काहीतरी इको फ्रेंडली असा कॉन्सेप्ट हवा असेल तर हे खूप छान ऑप्शन आहे तुमच्यासाठी. पाहू शकतात केवढं मोठं आहे, म्हणजे आरामात आपला मंडप कव्हर होतं. मंडळाचे जो ग्रुप असतो तो सुट्टीच्या दिवशी मोकळे असतात मुलं. बरोबर. आणि या निमित्ताने एक असेंबल डेकोरेशन करण्यासाठी एकत्र येतात, गप्पा गोष्टी करतात. बरोबर. आणि मिळून मिसळून कार्य पण होतं, गणपतीची सेवाही होते त्यांच्या हातून. आणि त्यांचं स्टेज पाहिजे तसं कव्हर ते करू शकतात. कारण आम्ही फक्त सॅम्पल दाखवलेलं आहे, त्याच्यापेक्षा भव्य स्वरूपात स्टेज कव्हर करू शकतात. ओके. आणि त्यांच्या गणेशाची मूर्ती अगदी भव्य स्वरूपात ते डेकोरेशन करू शकतात. बरोबर. त्याच्यापेक्षा अगदी 15 ते 20 फुटाचे डेकोरेशन हे करू शकतात. ओके. मला एक विचारायचं आहे, जसं की आता हे मंडळाचं डेकोरेशन आहे आणि ह्याच्यामध्येच आपल्याला काहीतरी मिक्स कॉन्सेप्ट हवा आहे, तर ते पॉसिबल आहे तुमच्याकडे? करून देऊ शकतो ना आम्ही. आमचं आहे साहित्य, ते त्यांनी कसं डिझाईन करायचं त्यांना थोडं काम करावं लागतं त्याच्यासाठी. ओके. मटेरियल देऊ शकतो. आता इथे बघा आम्ही कॅटरिंगचे टेबल ठेवलेले आहेत, कारण कोणत्या तरी मंडळाचा एखादा असतो कार्य करणारा, ते बरोबर त्यांच्याकडे टेबल वगैरे असतात, तर त्यांना प्लायचा खर्च वगैरे नको आहे, म्हणून आम्ही पुढून सीट दिलेले. त्यांनी तुम्ही ते कॅटरिंगचे टेबल कव्हर करा. बरोबर. आणि तुमचं अगदी 3 फुटाची स्टेज तयार होतो. पाहू शकता, हे छान कॉन्सेप्ट आहे. आणि इथे परत मी त्यांचे नंबर तुम्हाला दाखवतो आहे. तसंच त्यांचं हे पोर्टल आहे, वेबसाईट आहे आणि ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. यावरही तुम्ही जाऊन डिझाईन्स पाहू शकतात. तसंच इथे हे पाहू शकतात, हे पण खूप मोठं आहे आणि छान असं मकर आहे. हे पण खूप सुरेख. हे आपण सेपरेट पण घेऊ शकतो ना? ते सेपरेटच आहे. काही लोक नुसते 2 लावतात पुढे, त्यांचे पडद्याचे वगैरे डेकोरेशन. बरोबर. तरी हे एक मंत्र पुढे उभा करतात आपला मुशे घेऊन. बरोबर. छान वाटतं. ह्याच्यावर बघू शकता, ही आबदागिरी आहे. ओम गण गणपती जशी कपड्याची असते तशी ही पुट्ट्याची आहे. आणि याच्यावर त्यांच्या मंडळाचं पण ते नाव लावू शकतात. हा, करून गणपतीच्या जागेवरती असं आहे का, एका बाजूला मंत्र ठेवतात, एका बाजूला मंडळाचं नाव लिहितात. तर पाहू शकता, हा पण खूप मोठा आहे. ह्याच्यामध्ये पण आपण जवळजवळ
10-12 फूट 7 फुटाची मूर्ती बसू शकतो. ओके उंचही करू शकता. हा पण ऍडजस्टेबल आहे कोणतेही डेकोरेशन. ओके त्यांच्या पाहिजे तसे स्टेज प्रमाणे करू शकतो. ते घरगुतीसाठी आहे. हे आपले घरगुतीसाठी आहे पाहू शकतात. कोणाला ओपन हवं असेल तर वरून ओपन आहे. तसं आपण हे फुलांचं वगैरे सुद्धा ह्याला लावू शकतो. हे पण छान आहे. हो. तसंच हा किल्ला आहे पाहू शकतात, मोठा आहे एकदम. ह्यातनं आपण आपली संस्कृती दाखवतो ऍक्च्युली. आपण ते छोटे किल्ले आहे ना, त्याच्यात मंडळासाठी मोठी प्रतिमा आहे ही. म्हणजे अगदी आपल्या महाराजांचा जो काही खजिना आहे, त्यांनी ते किल्ले जिंकले, लढले आणि आपल्याला एक निर्माण करून दिलेलं आहे वैभव. बरोबर, ते आपल्याला बघायला पण जायला वेळ नसतो. बरोबर, कारण आपला इतिहास एवढा मोठा आहे की तो पाहायला आपल्याला जायला वेळ नाहीये. तर आपण अशा दृष्टीने आपला इतिहास लोकांपुढे मांडू शकतो. दाखवण्याचा प्रत्येक वरती तोफा, ढाल, तलवार, हे मावळे आलं लक्षात. हा सिंधुदुर्ग आणि कशा भिंती वगैरे, बुरुज वगैरे खूप भक्कम आहेत हे केलेले आणि मजबूत आहेत. आणि अगदी मंडळाची ही कलाकृती 8 ते 9 फुटाची मूर्ती ते आरामात बसू शकते, स्थापन करू शकते. आणि आम्ही तरी हा अगदी टेम्पररी सजवलेला म्हटलं तरी चालेल, पण एक मंडळाचे लोक तर याच्यापेक्षा भव्य पद्धतीने त्याला स्वरूप आणतात, लाइटिंग वगैरे करून. बरोबर. शेवटी आपण जेवढं सजवू तेवढं कमीच आहे आणि आपण आपलं थोडंसं डोकं लावून ते सजवलं की आणखी छान होतं. तर इथे पण पाहू शकतात, हे खूप सुंदर आहे. हा काय आपल्या टिपायवर वगैरे पण असेंबल करता येतो ज्यांची बरोबर लहान घरं असेल त्यांच्यासाठी. आणि इथे बघू शकता 1.5 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. ह्यांची डिझाईन आणि साईज प्लस कॉस्ट दिलेला आहे. ह्याच्यावर पण इथे अष्टविनायक दाखवलेले आहे पाहू शकतात. तसंच हा पण एक मस्त आहे. नाही हे आता येते आमचं नवीन उपक्रम चालू आहे. ओके. त्याची एक कलाकृतीचं चाललेलं आहे डिझाईन. आता डिझाईन म्हटलं की वेळ जातो, अगदी 5-6 महिने चालू आहे पॅटर्न. बरोबर. पण अजून काही तो आला नाही, पण येईल. म्हणजे कमी दिवस भेटतील राम मंदिर येण्यासाठी उत्सवीच्या मंडपामध्ये. तर नक्कीच रक्षाबंधन नंतर ते येईल. ओके. गणेश भक्तांच्या सेवेसाठी. तर हे त्यांचं नवीन कॉन्सेप्ट आहे जे ते आपल्यासाठी घेऊन येणार आहे. पण त्याचं सेटअप अजून व्हायचंय, त्याचं इनॉग्रेशन व्हायचं आहे. तर ते डेफिनेटली रक्षाबंधनच्या नंतर किंवा पहिली आपल्यासाठी ते घेऊन येणार आहे. तर आपले गणपतीसाठी आपण काही पाहत असाल तर तुम्ही नक्की त्या ड्युरेशन मध्ये या आणि त्यांच्याकडनं खरेदी करा. कारण मला इथे बघून खूप उत्साह झालाय की हे पॅटर्न कसं दिसेल, कारण दिसायला खूप सुंदर दिसते. हे त्यांचं अजून इनॉग्रेशन व्हायचं म्हणजे ते दाखवत नाही मी तुम्हाला. तर तुम्ही नक्की इथे येऊन भेट द्या. तसं हे पण छान आहे बघू शकतात. म्हणजे घरगुती गणपतीसाठी सुद्धा हे पण 4 फुटाच्या मूर्तीसाठी अगदी हॉलमध्ये वगैरे रचना करतात. ही जयपूर पॅलेसच आहे कलाकृती. ही मोठी आणि ही छोटी आहे, त्याच्यापेक्षा ही थोडी मोठी आहे. याच्यामध्ये हा कन्सेप्ट इथं कॉर्नरला गॉवर बसवता येते, मध्ये गणपती होते. तर ज्यांच्याकडे 2 गवर येतात त्यांच्यासाठी हे डेकोरेशन अतिशय उत्तम आहे. तसंच हे थोडं जंगल थीमचं पण छान वाटतंय. हे इथे पाहू शकतात, खूप मस्त आहे. हे तर मला जाम आवडलंय. आणि इथे बाप्पा बसवल्यावर तर अतिशय सुंदर दिसतोय. म्हणजे तुम्ही विचार करू शकता तुमचा जेव्हा घरातला बाप्पा ह्याच्यामध्ये बसेल तेव्हा किती सुंदर हे डेकोरेशन वाटणार आहे. त्यात असं आजूबाजूला आपण अशी जनावरं ठेवू शकतात. परत रिअल ग्रास वगैरे सुद्धा आपण लावू शकतो ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये थोडा भुसा वगैरे ठेवला ना असं खाली, बरोबर, तर अजूनही चांगल्या प्रकारे तुम्ही सजवू शकता. आणि जेवढं जंगलामध्ये शक्य आहे बघणं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथे बघू शकता काही ससे दाखवले, झाडं दाखवले, झरे दाखवलेले आहे, डोंगर, तसे नद्या दाखवलेल्या, म्हणजे सगळं दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला. जसं वरती बघू शकता चिमण्या आहेत, माकड वगैरे बसलेले आहे. बघू जसं सीझन चेंज होतो तसंच झाडांचे पानांचा रंग सुद्धा चेंज होतो. म्हणजे ते आपण ऋतू म्हणतो त्यानुसार. तर त्याचं इथे छान प्रकारे दाखवलं गेलं आहे, संगम केलेला आहे म्हणता येईल. त्याच्यामध्ये 3 डिझाईन. ही मोठी आहे, तुमच्या पाठीमागे ती कमी आहे, ही जरा छोटी साईज आहे. पण ह्यात सुद्धा खूप सुंदर प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाहू शकता दोन्ही साईडला अशी झाडं आहे, पाठीमध्ये झरे नद्या वाहतात आहेत. आणि इथे मस्तपैकी बघा पोपट आहे, काही पक्षी दाखवलेले, माकड दाखवलेले. छान आहे, मला खूप आवडलं हे पण. आणि ह्याची किंमत सुद्धा पाहू शकतात, खूप पॉकेट फ्रेंडली आहेत. 1 पीस आहे. हा
तर 5 मिनिटात उभा राहू शकतो हा. फोल्डिंग करून. आणि हे जेव्हा फोल्ड करतो तर हे सगळे 1-1 पीसच असतात. हो, हे असं आपण घडी कुठे घालायची आपल्या रजिस्टर प्रमाणे आणि तसं ठेवून. ठेवून द्यायचं. म्हणजे बघू शकता तुम्ही हे घडी करून ठेवू शकतो कुठेही. म्हणजे जास्त काही ते स्पेस ऑक्युपाय करणारे डेकोरेशन्स नाही आहेत. आणि मेन म्हणजे बजेट आणि पॉकेट फ्रेंडली आहेत. तर हे पण खूप छान आहे. हे झोपाळा पॅटर्न आहे. ह्याला खाली हा झुला आहे, हा स्थिर आहे पण हा झुलणार नाहीये. ओके. याला आम्ही प्लाय दिलेला आहे खाली आणि खाली तुम्ही पेपरची रद्दी किंवा काही ठेवू शकता म्हणजे बाप्पाचं वजन त्याच्यावर येईल. बरोबर. आणि हा स्थिरच आहे, तसा डेकोरेटिव्ह आहे. ओरिजिनल लाकडाचा झुला करायचा म्हटलं तर तो खूप आपल्याला खूप एक्सपेन्सिव्ह होतो. आणि परत जागे अभावी ठेवायचा कुठे हा मोठा प्रश्न पडतो आपल्याला. फोल्डिंग होतात. ओके. हे पण सगळे सरळ होणार ना, स्ट्रेट होणार. हा. तर आणि हे आपण आरामात 4 ते 5 वर्ष यूज करू शकतो. असे प्रकारे ह्यांनी हा पेपर यूज केलेला आहे. फुट्टा बघू शकतात, खूप जाड आहे, चांगला मटेरियल आहे. आणि ह्याचे पण बघू शकता इथे डायमेन्शन आणि कॉस्ट दिलेली आहे. आणि चांगला स्टेबल आहे, एकदम मजबूत आहे. म्हणजे सिंहासन आहे, त्याचे लोड वगैरे दिलेलं आहे. खूप छान प्रकारे हे दाखवलं गेलं आहे. यामध्ये पण 2 साईजेस आहेत ना आपल्याकडे. तिथे एक साईज आहे, पाहू शकतो. तसंच हे पण छान आहे, मस्त आहे. याच्यामध्ये 3 साईज आहे. याच्यामध्ये 2.25 फुटाची मूर्ती बसते. आणि इथे बॅकग्राऊंडला आपण लाईट लावू शकतो. म्हणजे वेगवेगळे लाईट आपण लावू शकतो. हे पण अतिशय सुंदर आहे. काही लोकांना नुसती प्रभावळच हवी असते, तर बरोबर, ते दूर केलं की ते त्यांची हे होतं सगळं. ओके. मस्त बॅकग्राऊंडच. हे नाही लावलं तरी आपलं काम चालून जातं असं. हे पण छान आहे. तसंच इथे पण एक आहे, ही जरा मोठी साईज आहे त्यातलीच. तर ह्याची पण इथे कॉस्ट दिलेली आहे. तसंच हा एक पॅटर्न आहे सिंहासनाचाच. म्हणजे हा झोपाळा आहे, तसाच सेम पॅटर्न आहे. जर कोणाला झोपाळा नको असेल तर नुसतं हे असं सिंहासन टाईपचं सुद्धा हे घेऊ शकतात. काही लोकांचं काय होतं, 1 वर्ष आणि सिंहासन घेऊन गेलेले आमचं, हा, त्यांना बदलून काय हवं, तर मग ते नुसतं झोपाळ्याचं. बरोबर. फक्त हे म्हणजे तुमचं कायमस्वरूपी राहील आणि हे काहीतरी आपण एक वेगळं चेंज म्हणून घेऊन डेकोरेशन चेंज करू शकतो. बरोबर. छान कॉन्सेप्ट आहे. म्हणजे एकदा ही वस्तू बाय केली तर नंतर तुम्ही ती वस्तू येऊन सुद्धा बाय करू शकतात. म्हणजे वेस्ट नाही जाते काही बघायला गेलं. हे कसं याला आता गोकुळाष्टमीला पण वापरतात, बरोबर, जन्माला पण वापरतात आणि नंतर गणरायाच्या भक्ती. आणि आता श्रावण म्हटलं की आपले सगळे सण लागोपाठच येतात. आता काहीच दिवसांनी आपलं गोकुळाष्टमी असणार आहे, त्यानंतर लगेच आपलं गणपती बाप्पाचं आगमन होणार. तर हे पण खूप सुंदर आहे, छान दाखवलंय. इथे बघू शकतात. ह्याचं काय नाव आहे? गणेश महल म्हणूनच आहे, अगदी गणेशाचा दरबार म्हणून. त्याच्यामध्ये पण हे बघा कर्टन वगैरे असं छोटं छोटं बॅकग्राऊंड खूप क्रिएट केलेलं आहे. आणि हा 3D UV असा. ओके. 3D इफेक्ट दिलेला आहे वगैरे दाखवून बघा त्याच्यामध्ये. वरती बघू शकता. खूप छान प्रकारे हे डेकोरेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय सुंदर. अगदी 1 पीस मध्ये. तसेच हे पण छान दिले, तसे उभे राहतात. हे द्वारपाल म्हणून आहे पुढे त्यांचे गणरायाच्या सेवेसाठी. मस्तच. आणि ह्याचा रेट नाही दिला. याचा रेट 4,000 पर्यंत आहे. ओके. 4,000 पासून स्टार्टिंग आहे ह्याचा रेट. त्याच्यामध्ये 2 साईज आहे. ओके. पुढे एक छोटी आणि ती मोठी. ओके. तसंच हे छोटे पण आहेत आपल्याकडे. तसंच हे पण खूप छान वाटते आहे. आता 2 बघितले, त्याच्यातली छोटी साईज आहे. तसं जंगल थीमचं बघू शकतात. आणखी छोटी साईज सुद्धा इथे आहे. तसंच इथे मी काही वरती ही आबदागिरी बघतो आहे, त्याच्यामध्ये पण छोटे छोटे साईजेस आहेत. कटआउट आहे. आता काही लोकांना वेळ आहे, शनिवार रविवार सुट्ट्या असतात. बरोबर. ते काही जण थोडं साहित्य खरेदी करतात, हे कटआउट नेतात आणि अगदी 200-250 रुपयामध्ये त्यांचं भव्य डेकोरेशन. बरोबर. काही सगळ्यांनाच परवडतं घ्यायला असं नाही. करेक्ट. कमी बजेट म्हणजे दोन्ही प्रकारे आपण विचार केलेला आहे की कोणाला जर परवडत नाही किंवा कोणाला छंद असेल तर त्यानुसार सुद्धा तुम्ही हे येऊन इकडे खरेदी करून तुमच्या घरच्या घरी तुम्ही डेकोरेशन बनवू शकता तुमच्या माइंडसेट प्रमाणे. जसं तुम्हाला हवंय तसं डेकोरेशन तुम्ही ते करून गणपती बाप्पाची पूजा करू शकतात. आणि जर कोणाला वेळ नाहीये तर त्यांच्यासाठी आपले रेडीमेड मकर सुद्धा अवेलेबल आहे. त्यामध्ये सुद्धा बरेचसे थीम्स तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहेत. तर आबदागिरीची सुद्धा बघू शकता, साईज मोठी छोटी त्याहून छोटी सुद्धा साईजेस आहेत. तसंच कोणाला समई पाहिजे आहे तर काही बॅकग्राऊंडचं सुद्धा तुम्ही पाहू शकता. 60 रुपयापासून तर निव्वळ 40 रुपयापासून सुरुवात होते आहे. आता जे आपण सगळ्या कलाकृती बघितल्या तर त्या ओपन मध्ये होत्या. काही लोकांना ओपन नको असतं, वरतून छप्पर हवं असतं किंवा छत हवं असतं. हा अगदी 3 याच्यामध्ये याला हे छप्पर आहे बघा, घुमट आहे पूर्ण कळसासारखं. हा एक घुमटचा 1 फूट होतो आणि हा पूर्ण याचा 1 फूट होतो आणि हा बेस आहे दोन्हीकडे. हे अगदी 15 ते 20 मिनिटात असेंबल होतं मकर.
याच्यामध्ये 2.5 ते 3 फुटाची मूर्ती आरामशीर बसते. 3 कटोकट होते पण 2.5-3 फूट अगदी आरामशीर बसते. बरोबर. आणि हा एक कोकण ची थीम आहे. कारण कोकणामध्ये बघा उतरत्या छपरांची घरं मंदिरं असतात. जुन्या प्रकारे तोच आहे आणि अजूनपर्यंत तेच आहे. वरतून कौलं आणि असं पाण्याच्या पाऊस जास्त असल्यामुळे तर ती थीम दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे बघा पाठीमागे तुळशी वृंदावन वगैरे प्राणी आणि हे कौलांचं पण दाखवलेलं आहे छोटं छोटं काम करून. एकदम निव्वळ आहे ना, बारीक बारीक काम सुद्धा ह्याच्यामध्ये छान प्रकारे दाखवले गेले आहेत. असं देवांच्या मूर्ती, फोटोज वगैरे खूप छान असं इथे रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इकडे पण बघू शकतात, खूप छान वाटतं. हे जशी आपली कोकणातली मंदिरं असतात असं सेम तसं हे मंदिर उभारलंय इथे. ती आपण मोठी साईज बघितली घुमोटवाली, त्याच्यातली जी लहान साईज आहे. आणि हा जो गणेश महल आहे हा 2D मध्ये, तो आपण 3D मध्ये बघितला तर काही लोकांना प्लेन बॅकग्राऊंड लागतं, हे नको आहे जास्त, तर त्यांच्यासाठी ही थीम आहे वेगळी. ओके. याच्यामध्ये पण बघा दाखवलेलं सगळं सेम प्रकारे, पण हा फक्त हा 2D इफेक्ट प्लेन आहे, त्याच्यामध्ये आपण 3D इफेक्ट पाहिला होता. तर इथे बघू शकतात हे सर्व बारीक बारीक काम इथं दाखवण्याचा प्रयत्न केलाय. इथे पडदे आहे, तसं बॅकग्राऊंड बघू शकतात, खूप छान मस्त वाटते हे पण. आणि इथे बघू शकता लाईट साठी वगैरे सुद्धा त्यांनी प्रत्येक ठिकाणी दिलेली आहे स्पॉटलाईट ठेवण्यासाठी, LED वगैरे, ते अगदी इझी असेंबल व्हावं त्यांच्याच्याने. ती आपण तिकडे बघितलं त्याच्यात ही मोठी साईज आहे, प्रतिमा बघितलं आणि हा कॉपरचा तो मोठा बघितला, तीच मोठी साईज आहे इथे पाहू शकतात. आणि इथे आहे हे राम मंदिर आहे. तर हे सस्पेन्स आहे, तर ह्याचं अजून ओपनिंग बाकी आहे. सेवेसाठी येत आहे, रक्षाबंधन नंतर काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तर उत्सवी तर्फे तो एक धमाका आहे. तर यंदाच्या गणेशोत्सवासाठी जर कोणी राम मंदिर पाहत असाल ना, तर तुम्ही नक्की येऊन उत्सवीला भेट द्या. ते रक्षाबंधन नंतर तुम्ही इथे येऊ शकतात, कारण तेव्हा त्यांचं इनॉग्रेशन होण्याचे चान्सेस आहे. म्हणजे तुम्ही सुद्धा यावर्षी तुमचा बाप्पा जर त्या प्रकारचा असेल तर तुम्ही हे डेकोरेशन त्याच्यासाठी घेऊन जाऊ शकतात. वगैरे असेल तर तिथे ऍडजस्टमेंट करून मस्त बघू, म्हणजे तुम्ही सुद्धा बघू शकता इथे ही एवढीच जागा आहे, ह्याच्यामध्ये किती छान प्रकारे हे ऍडजस्ट केलेलं आहे आणि इथे उभारलंय हे. म्हणजे इथे आपण बाप्पा ठेवला तर किती सुरेख दिसणार अशा ठिकाणी सुद्धा. तसंच हा पण एक मस्त भव्य मोठं असं हे डेकोरेशन आहे, होऊ शकतात. हे तरी किती मोठं आहे? मुंबईमध्ये आपल्या 8 ते 9 फुटाचीच घर असतात, जास्तीत जास्त हाईट आता 9 ते 9.5 फूट. बरोबर. कोणत्याही ब्लॉक मध्ये बिल्डिंग मध्ये लागतं. तर हा थोडा उंचीला कमी दाखवलेला सिटिंगने. याच्यामध्ये 4 फुटाची मूर्ती आरामशीर बसते त्यांच्या हॉलमध्ये. आणि अगदी या आवडीनं पसंत करतात, लोक नेतात आणि सांगतात की त्यांच्या मूर्तीला पण हे भव्य स्वरूपाचं डेकोरेशन अगदी छान वाटतं. बरोबर. आणि हे इकडे प्युअर कोडचं हे आपण असेंब्लीसाठी काही घाबरण्याचं काही कारण नाही. प्रत्येक मखर प्रमाणे आम्ही ती जोडणीचं केलेलं आहे. ओके. तर हे QR कोड जर आपण स्कॅन केले तर आपल्याला त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार आहे. तर बघू शकतात हे जे त्यांचे पॅटर्न्स आहेत किंवा डिझाईन्स आहेत त्यांचे प्रत्येकाचे एक QR कोड आहे. तर हे आपण घेऊन जायचे, स्कॅन करायचे आणि पूर्ण इन्फॉर्मेशन ह्याच्यावरनं आपण असेंब्लीची काढून घेऊ शकतो. तसंच इथे पण हे बघू शकतात आहे. तसंच ह्यांचं फेसबुक, इन्स्टा आणि यूट्यूबला सुद्धा त्यांचं चॅनल आहे, तर तिथेही तुम्ही त्यांना सबस्क्राईब करू शकतात आणि त्यांच्या पोर्टलवर जाऊन सुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकतात. भेट आहे माझ्याकडून याच्या घरी छोट्याला देण्यासाठी केलेली आहे, तर ती त्याला जोडायची आहे. मी त्याला फोल्डिंग देणार आहे, तर फोटो फोल्डिंग करून त्यांनी बनवलं की असा तयार होणार आहे. पाहू शकता. थँक्यू मॅडम. हा आपला देवांश आहे, आपण त्याला हे देणार आहे, त्यांनी तो जॉईन करून स्वतः शिकेल हे कसं करायचं. खूप खूप धन्यवाद तुमचे. तर तुमच्या मुलांना सुद्धा काही हवं असेल तर तुम्ही नक्की इथे या आणि यांना भेट द्या. मॅडम तुमचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही टाइम काढून आमच्या प्रेक्षकांना एवढं सर्व मकर दाखवले आणि पूर्ण इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही. आणि मी अशी आशा करतो की ही जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती आमच्या व्ह्युअर्ससाठी खूप हेल्पफुल असेल आणि त्यातून ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमच्याकडे ऑर्डर करतील. तर आपण ह्यांचे डिटेल्स स्क्रीनवर देणारच आहेत, तसंच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे, तर तुम्ही नक्की ह्यांना कॉन्टॅक्ट करा आणि ह्यांच्याकडनं ऑर्डर करा. थँक्यू मॅम.